नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण घरच्या घरी घरगुती मसाल्यात अगदी झटपट तयार होणारी अशी रेसिपी ढाबा स्टाईल बनवणार आहोत. यामध्ये आपण ढाबा स्टाईल ऑथेंटिक असे छोले बनवणार आहोत आणि त्याचबरोबर ऑथेंटिक असे आपण त्याबरोबर खाल्ले जाणारे भटुरे बनवणार आहोत. भटुरेची रेसिपी सर्वांनाच जमत नाही, झटपट तयार होतात आणि इथे दाखवल्याप्रमाणे परफेक्ट भटुरे आपण घरच्या घरी बनवू शकतो. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर ऑथेंटिक छोले भटुरे बनवण्यासाठी इथे मी छोले रात्रभर भिजवून घेतले आहेत. आता त्यात आपण खडे मसाले घालूया. त्यामध्ये छोटा आपण दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंगा आणि 2 ते 3 इथे मिरे घेतले आहेत. आता एक छोटा चमचा आपण जिरे घालूया. त्यानंतर चिमूटभर हळदही घालूया. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे घातल्यावर लगेचच आपण त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया. छोलेची जेवढी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे पाणी इथे वापरायचे आहे. आता लगेचच आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि छोले अगदी आतपर्यंत शिजावेत आणि परफेक्ट शिजावेत ढाबा स्टाईल, यासाठी इथे मी पाव चमचा जो खायचा सोडा असतो तो इथे घालत आहे. जर तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता हे सर्व जिन्नस आपण घातल्यावर लगेचच चमच्याने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. त्यानंतर एक छोटा चमचा आपण तेलही त्यामध्ये घालूया. आता हे सर्व जिन्नस पुन्हा व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर इथे मी गॅसवर एक कुकर गरम करत ठेवला आहे. कुकर गरम करून घेतल्यावर लगेचच आपण हे छोल्याचे मिश्रण आहे ते लगेचच त्यामध्ये ठेवूया आणि कुकर झाकण लावून कुकरच्या साधारणतः 3 ते 4 शिट्या करून घेऊया. कुकर मोठा आहे त्यामुळे इथे मी 4 शिट्या करून घेत आहे. आता कुकरच्या 4 शिट्या होईस्तोवर इथे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि छोले व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचे आहेत. तोवर भटुऱ्यासाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण चाळून घेतलेला 1 वाटी मैदा घालूया. इथे भटुऱ्यासाठी अगदी व्यवस्थितपणे मैदा चाळून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालूया आणि एक छोटा चमचा पावडर शुगर घालूया. जर पावडर शुगर घालायची नसेल तर स्किप करू शकता, त्यामुळे या भटुऱ्याला रंग सुरेख येतो. आता पाव चमचा इथे बेकिंग पावडर घेत आहोत आणि चिमूटभर सोडा वापरत आहोत. त्यामुळे हे जे आपण भटुरे बनवत आहोत ते अगदी हलके फुलके आणि अगदी ढाबा स्टाईल तयार होतात आणि आतमध्ये जाळीही सुरेख येते. जर तुम्हाला घालायची नसेल तर स्किप करू शकता. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे. बारीक रव्याचाच इथे वापर करायचा आहे. आता अशा प्रकारे चमच्याने सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. त्यानंतर इथे मी साधारणतः एक छोटा चमचा तेलही वापरत आहे आणि व्यवस्थितपणे अशा प्रकारे संपूर्ण पिठाला व्यवस्थितपणे अशा प्रकारे लावून घेत आहे. आता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर इथे मी अर्धी वाटी दही वापरत आहे. दही वापरल्यामुळे हे जे भटुरे आहेत अगदी वातूड होत नाही, थंड झाले तरी मऊ सुतच राहतात, म्हणून दह्याचा अवश्य वापर इथे करायचा आहे. इथे आंबट दह्याचाच वापर करायचा आहे, त्यामुळे भटुरे अगदी चविष्ट असे तयार होतात. आता हे सर्व जिन्नस प्रथम हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर आपण मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत. आवश्यकतेनुसारच इथे पाण्याचा वापर करायचा आहे. एकदाच जर पाणी वापरले तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. पाहू शकता अगदी परफेक्ट भटुऱ्यासाठीचे पीठ मी मळून घेतले आहे. आता त्यातील रवा व्यवस्थित फुलावा यासाठी आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः 20 ते 25 मिनिटे आपण हे पीठ आहे ते रेस्ट करून घेऊया. त्यामुळे त्यातील रवाही अगदी व्यवस्थित फुलेल. त्यानंतर कुकरच्या 4 शिट्या करून घेतल्यावर कुकरची वाफ गेल्यावर कुकरचे झाकण उघडून पाहूया. पाहू शकता परफेक्ट छोले शिजले आहेत. आता लगेचच ते कुकरमधून भांडे बाहेर काढून घेऊया. पाहू शकता परफेक्ट छोले अशा प्रकारे दाबून बघायचे आहेत. इथे आपण सोडा वापरल्यामुळे छोले आहेत ते अगदी परफेक्ट आतपर्यंत शिजले आहेत. लगेचच छोले बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यात आपण 2 छोटे चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. इथे मी कमी प्रमाणात तेलाचा वापर करत आहे. त्याचबरोबर इथे आपण तेल गरम करून घेतल्यावर एक छोटा चमचा जिरे, त्याचबरोबर एक आपण मसाला वेलची इथे वापरत आहोत आणि इथे 2 तमालपत्रे वापरत आहोत. इथे आपण छोले व्यवस्थितपणे उकडून घेताना थोडेसे गरम मसाले घातले आहेत, त्यामुळे इथे फोडणीमध्ये मी कमी प्रमाणात गरम मसाल्याचा वापर करत आहे.
आता खडे मसाले तडतडून घेतल्यावर लगेचच 2 मीडियम आकाराचे कांद्याची पेस्ट आपण ह्या फोडणीमध्ये परतून घेऊया. कांदे व्यवस्थितपणे परतून घेतल्यामुळे त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल. इथे गॅस मिडियमच ठेवायचा आहे. कांदे 2 ते 3 मिनिटे तेलात परतून घेतल्यावर लगेचच आपण 1 वाटी इथे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट घालत आहोत. हिरव्या पेस्टचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हिरवी पेस्ट घातल्यावर पुन्हा आपण त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर साधारणतः 2 ते 3 मिनिटे कांद्याबरोबर परतून घेऊया. म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि लसूण आणि आले त्याचाही जो उग्र वास असतो तोही फोडणीमध्ये अगदी व्यवस्थितपणे परतून घेतल्यामुळे निघून जाईल. आता साधारणतः 1 ते 2 मिनिटांनंतर दोन्ही जिन्नस व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर लगेचच साधारणतः 1 मोठी वाटी आपण इथे टोमॅटोची प्युरे घेतली आहे. 2 मोठी टोमॅटो इथे मी मिक्सरमधून अगदी पाणी न घालता व्यवस्थितपणे फिरवून घेतले आहे. आता तेही आपण ह्या जे कांदे आणि आपण आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे त्याबरोबर साधारणतः 2 ते 3 मिनिटे त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर व्यवस्थितपणे अशा प्रकारे परतून घेऊया. इथे गॅस मिडियमच ठेवायचा आहे. आता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर आणि त्याचा थोडासा कच्चेपणा गेल्यावर लगेचच आपण आता ह्या स्टेजमध्ये पावडर मसाले घालणार आहोत. त्यामध्ये प्रथम आपण 1 मोठा चमचा लाल तिखट घालणार आहोत. लाल तिखट इथे काश्मीरी रेड चिली पावडर घेत आहे. त्याचबरोबर पाव चमचा हळद, इथे मी 1 मोठा चमचा धनेपूड, त्याचबरोबर 1 मोठा चमचा जिरेपूड आणि त्याचबरोबर पाव चमचा आपण इथे गरम मसाला घरगुती, जो त्याचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता हे सर्व जिन्नस आपण अगदी व्यवस्थितपणे ह्या मिश्रणात एकजीव करून घेऊया. घरगुती मसाले असल्यामुळे हा जो आपण छोले मसाला बनवत आहोत अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल तयार होतो आणि त्याचा सुवासही घरभर दळवतो आणि परफेक्ट अगदी फ्रेश मसाले असल्यामुळे त्याची चवही अप्रतिम अशी लागते. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि गॅस मिडियम ठेवून व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. तोवर जे छोले आपण व्यवस्थितपणे शिजवून घेतले आहेत त्यातील 2 चमचे आपण छोले मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि पाणी न घालता व्यवस्थितपणे पेस्ट तयार करून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट छोल्याची पेस्ट आपण तयार करून घेतली आहे. त्यामुळे छोले अगदी दाटसर असे तयार होतात. आता साधारणतः 4 ते 5 मिनिटांनंतर ग्रेव्ही व्यवस्थितपणे शिजवून घेतली आहे आणि त्याला तेलही सुटले आहे. अशा प्रकारे ग्रेव्हीमध्ये मसाले व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर छोले त्यामध्ये घालूया आणि त्याचबरोबर आता आपण जी छोल्याची पेस्ट तयार करून घेतली होती मिक्सरमधून तीही त्यामध्ये घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच आवश्यकतेनुसार आपण त्यामध्ये पाणी घालूया. जितपत तुम्हाला छोले पातळसर किंवा घट्टसर हवे आहेत त्याप्रमाणे इथे आपण पाण्याचा वापर करणार आहोत. आता लगेचच चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर पुन्हा आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः 4 ते 5 मिनिटे आपण हे छोले व्यवस्थितपणे त्याची ग्रेव्ही पूर्णपणे आतपर्यंत त्याची चव उतरेस्तोवर शिजवून घेऊया. पाहू शकता साधारणतः 5 मिनिटांनंतर परफेक्ट ढाबा स्टाईल छोले तयार झाले आहेत आणि रंगही छोल्याला अप्रतिम असा आला आहे. आता वरून आपण थोडीशी ढाबा स्टाईल असल्यामुळे कसुरी मेथी अशा प्रकारे त्यामध्ये घालूया आणि पुन्हा छोले व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. आपण इथे कोथिंबीर पेस्टमध्ये घातली आहे त्यामुळे इथे मी वरून एक्स्ट्रा कोथिंबीर घालणार नाही आहे. जर तुम्हाला घालायची असेल तुम्ही घालू शकता आणि लगेचच आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट ढाबा स्टाईल ऑथेंटिक असे छोले तयार झाले आहेत. आता गॅस बंद करूया आणि लगेचच हे छोले गॅसवरून उतरून बाजूला ठेवूया. आता छोले तयार करून घेतल्यावर लगेचच गरमागरम त्याबरोबर खाल्ले जाणारे भटुरे बनवून घेऊया. त्यासाठी भांड्यावरील झाकण काढून अगदी पीठ एकसारखे करून घ्यायचे आहे. पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित मुरले आहे
आणि त्यातील रवा अगदी व्यवस्थित फुलला आहे. अशा प्रकारे पाहू शकता अगदी पिठाला आतून जाळी सुटली आहे, म्हणजेच जे भटुऱ्याचे पीठ आहे ते परफेक्ट मुरले आहे. आता अशा प्रकारे गोळा व्यवस्थितपणे हातावर एकसारखा करून घेतल्यावर त्याचे आपण मीडियम साईजचे गोळे तयार करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट आपण मीडियम साईजचा गोळा तयार करून घेतला आहे. अशाच प्रकारे आपण सर्व राहिलेले गोळे व्यवस्थितपणे एक समान आकारावर करून घेऊया. पाहू शकता सर्व भटुऱ्यासाठी गोळे मी तयार करून घेतले आहे. आता लगेचच आपण भटुरे लाटून घेण्यापूर्वी इथे कढईत तेल तापत ठेवले आहे. तेल अगदी व्यवस्थितपणे तापवून घ्यायचे आहे भटुरे बनवताना. अशा प्रकारे गोळा अगदी आता आपण तेल व्यवस्थितपणे तापवून घेतले आहे. तोवर एक भटुरा लाटून घेऊया. अशा प्रकारे थोडेसे आपण इथे मैदा त्यावर लावून घेतल्यावर एकसारखे अगदी गोळा दाबून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. पाहू शकता परफेक्ट आपण भटुरा लाटून घेतला आहे. लगेचच आपण तो तळून घेऊया. त्यासाठी आधी आपण तेल व्यवस्थितपणे गरम करूनच घेतले आहे. लगेचच हलक्या हाताने अगदी हात सांभाळून आपण भटुरा त्यामध्ये सोडूया. त्यानंतर वरून कलत्याने थोडे थोडे आपण त्यावर तेल सोडूया. पाहू शकता परफेक्ट भटुरा अगदी बलूनसारखा फुगला आहे. अशा प्रकारे एक बाजू थोडीशी गोल्डन कलर आल्यावर लगेचच आलटून पलटून सर्व बाजूने एक समान रंगावर भटुरा तळून घेऊया. पाहू शकता परफेक्ट बलूनसारखा म्हणजेच ढाबा स्टाईल असा भटुरा तयार झाला आहे. आता लगेचच आपण भटुरा त्यातील तेल पूर्णपणे निथळून एका चाळणीत काढून घेऊया. म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते चाळणीतून व्यवस्थितपणे निथळून जाईल. अशा प्रकारे परफेक्ट बलूनसारखा भटुरा तयार झाला आहे. बाकीचे भटुरेही मी अशाच प्रकारे तळून घेत आहे. पाहू शकता सर्व भटुरे मी तयार करून घेतले आहेत. आता गरमागरम भटुऱ्याबरोबर जी आपण छोल्याची भाजी तयार करून घेतली आहे ती लगेचच सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाले घरच्या घरी घरगुती मसाल्यात छोलेची भाजी आणि त्याचबरोबर ढाबा स्टाईल भटुरे. अगदी बघता क्षणी खावीशी वाटणारी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून हाईप करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.